अमरावती में आयोजित विभागीय मिनी रसस वैधानिक महोत्सव 2026 का मुख्य उद्देश्य ग्रामीण क्षेत्रों का महिलाओं सेवा सहायता समूहों को एक मजबूत बाजार उपलब्ध कराना और उनके उपदाओं को लोगों तक पहुंचाना है। इस महोत्सव में विभिन्न जिलों में आई महिलाओं ने अपने द्वारा बनाए गए उत्पादों के स्टॉल लगाए। यहाँ हस्तशिल्प, खाद्य पदार्थ और कई घरेलू उपयोग की वस्तुएं उपलब्ध हुई। इस तरह के आयोजन ने महिलाओं को आत्मनिर्भर बनने की प्रेरणा मिलती है और इनके व्यवसाय को भी बढ़ावा मिलता है। जिला प्रशासन और उम्मीद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नति अभियान के माध्यम से हम लगातार महिलाओं के सशक्तिकरण का उद्यमित विकास के लिए काम कर रहे हैं। इस प्रकार की बात कही गई। आज मार्च 4 पासून 8 तारीखपर्यंत विभागीय मिनी सरस आणि वैदर्भी महोत्सव आपण सायन्स कोर ग्राउंडला राबवत आहोत। हे दरवर्षी मागच्या 3 वर्षापासून आपण वैदर्भी महोत्सव राबवत आहोत। यामध्ये मागच्या 3 दिवसामध्ये जवळपास 30 लाखाच्या वर महिला बचत गटांची विक्री झालेली आहे। यामध्ये 130 वस्तूच्या बचत गटांचे स्टॉल आहे आणि 40 खानावळीचे स्टॉल लागलेले आहेत। यावर्षी आपण थोडं नाविन्यपूर्ण प्रकरण म्हणून फ्लेवर्स ऑफ महाराष्ट्र, ज्यामध्ये कोल्हापूर, अकोला, वर्धा त्या ठिकाणी पण खानावळीचं स्टॉल बचत गटांना बोलवले होते। बिकॉज आमच्या 2 वर्षामध्ये असं लक्षात आलं की बचत गट खानावळीवरती खूप जास्त लोकांचं प्रेम असते, तर जरी आपण वेगळं काही चव आणले तर लोक अजून अट्रॅक्ट होतील आणि गर्दी वाढतील। 5 तारीखला आपण हास्यकवी समीर चौगले ह्यांच्या पण एक प्रोग्राम ठेवला होता आणि त्याच्यासाठी पण त्या दिवशी खूप जास्त गर्दी झाली होती। तर खूप चांगला रिस्पॉन्स आहेत। प्रत्येक वर्षी हेच आम्हाला ऐकायला मिळते की लोकांना बऱ्यापैकी हे माहिती नसते, तर आपण आपला प्रेस नोट माध्यमातून आणि जाहिरात माध्यमातून यावेळी प्रचार प्रसिद्धी करतच होतो। ह्यावेळी बोंडे साहेबांनी पण आणि खोडके साहेबांनी पण मुद्दा मांडला की डिसेंबर-जानेवारीमध्ये जरी आपण हे प्रदर्शनी घेतले तर अजून जास्त चांगला रिस्पॉन्स मिळतील। तर आम्ही नक्की पुढच्या वर्षी शासनाला रिक्वेस्ट करू की हे आपण कसं लवकर घेऊ शकतो, त्याच्यासाठी शासनाने जरा आम्हाला निधी लवकर उपलब्ध करून दिली तर आम्ही डिसेंबर-जानेवारीला ह्याचं नियोजन